काय ते विमान पडलं काय काय पण कसं पडलं कोण एवढा पण मोठा काय पण- माणूस अचानक येतोय बोलतात. बरं आहे का काय पण बोलतात कसं काय असं कोण काय बोलतोय आपण फक्त कोण? ऐकायचं असंच TV ला आहे येतंय. माणसं. ए विजया अरे इकडे ये. अरे देवळाच्या पायरीला पाय नाही लागला तोच पळतो वय अहो मारुती काका आज लय कामं आहेत या डोंगरावर 2000 झाडे लावून एक मोठं शक्तिस्थळ उभं करायचा संकल्प घेतलाय पोरांनी त्याच्याच तयारीला लागलो या वय का म्हणजे झाडं लावायला चालल्यास वय कोणीतरी वाट बघतोय आत. अहो बापू काय बी बोलतात माझी कोण वाट बघणार आहे तुम्हाला तर माहिती आहे माझं जे काय आहे ते डोंगर आणि निसर्गच आहे की अरे विजया झाडाखाली कोणाला तरी उपासाच्या दिवसात तू झाडं लावत फिरतोयस वय बरं चला मी जातो आता उशीर झाला की पोरं माझं डोकंच खातेली चला राम 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 पोरग लाख मोलाच आहे का रे पैलवान एवढ्या उन्हात कुणाची वाट बघतोय का आज पण दगा दिल्या वाटतं इष्टीनं आलास का तू वेळेवर आलास बघ मी तोच विचार करत होतो अजून मंदिरातून निघालास का नाही तू आता तुला तर ठाऊक आहे ना सखा बापूनी तुला धरलं ना तर सोडतच नाही बघ लवकर आणि मला सांग ज्यांची बायको रोज दिवस रात्र त्यांना हानतीया ती लोक गावभर पोरांना लग्नाची फायदे सांगतायत बघ अरे तेच झालं की बरं झालं थोडक्यात निघालो तिकडून बरं मला सांग ते आंदोलनाचं काय झालं र म्हणजे गावाची पोरं आहे ना ते वन खात्याच्या ऑफिसमध्ये विचारत होती बघ मोर्चा काढायचं का नाही म्हणत होती अरे मोर्चा तर करायचाच आहे पण ते आधी रानावरची झाडं लावून घेऊ की अरे आधी शक्तिस्थळ उभा करू आधी निसर्गासाठी राबू मग आपल्या हक्कासाठी लढू आणि एकदा काम चोख झालं की ताटमानेनं अधिकार मागू अरे इज्या मानलं भावा तुला म्हणजे तुझं हे तत्वज्ञान ऐकून असं वाटतं ना आपण जोमानं मेहनत घेतली पाहिजे हा म्हणजे बघ ना एकट्यानं शक्तिस्थळ उभा केलं पाहिजे आता कसं हे सगळं करतो अरे आई मुळच निसर्गाचं याड मला तिनंच लावलं पण आता तिच्या मनात एक वेगळंच खूळ भरलं या का र काय झालं कसलं खूळ अरे काय सांगू तुला रोज मला लगीन कर म्हणून मागं लागली या रोज नवीन नवीन कारणं देते या कधी म्हणते भांडी घासता येत नाही म्हणून लगीन कर तर कधी बोलते भाकरी थापता येईना म्हणून लगीन कर आता मीच विचार करतोय काय विचार करतोय लगीन करायचं अरे नाही रे येड्या माझ्या आईला नक्की बायको पाहिजे का काम करणारी मोलकरीन घरात गडी माणूस ठेव म्हणलं कामाला तर नको नको करती ऐकतच नाही माझं अरे कशी ऐकल ती का अरे गड्याकडनं कुठं पोरं होत असतात वय अरे फुकणीच्या तू बी येडा आणि माझी आई तरी येडीच तुम्हाला कसं समजणार माझं लग्न डोंगराच्या आणि झाडाशी कधीच झालं या हा अप्सरा भेटेपर्यंत जाशील तू डोंगरात आणि अप्सरा एकदा भेटली तर मग जाशील उसाच्या रानात हा अरे काय बी येडावानी नको बोलू चल बस लवकर आधीच उशीर झालाय ए हॅलो कोणी आहे का इथे ह्या प्राण्याला बाजूला तरी करा किती वास येतोय छी हो मॅडम काय झालं काय अडचण आहे का तुम्हासनी अडचण मला अडचण विचारताय अहो तुमच्या या प्राण्यामुळे ना पूर्ण रस्ता अडकून राहिलाय कधीपासून हॉर्न मारतीये मी पण बाजूला काही सरकत नाहीये ओ मॅडम जरा दमाना घ्या अहो मस आहे ही काय मुंबईचं ट्रॅफिक नाही की हॉर्न वाजवला आणि बाजूला झाले
अहो यांना माया लागते. माया, आर यू सिरियस ना? नाही नाही नाही, तुमच्या या प्राण्यामुळे ना पूर्ण रस्ता ब्लॉक झालाय. आणि हा, वरून माझं डिझेल पण जातंय. शी बाबा, किती घाण वास येतोय. हो मॅडम, ज्या म्हशीला तुम्ही नावं ठेवताय ना, त्याच म्हशीमुळं गावातील कित्येक घरं चालतायत. अहो निसर्गात आलाय तुम्ही, जरा निसर्गासारखं वागा. आणि या म्हशीला गाडीच्या हॉर्नची नाही, तर माणसांच्या आवाजाची सवय आहे. ए, हे बघा, हे असे फालतूचे लेक्चर आहे ना, मला नका देऊ. आणि हा, तुमच्या या प्राण्याला बाजूला करा, आधीच मला खूप उशीर होतोय. हा, शी बाबा, किती घाण वास येतोय अजूनच. बघितलं का सचिन, घाणेरडा वास होते म्हणतात. अहो ही म्हस आहे, या सेंटची बाटल नाही. आणि एक खरं सांगू का मॅडम, तुम्ही ज्या प्रकारे यांच्या ओरडताय ना, मला तर तुमच्यात आणि ह्यांच्यात काही बी फरक दिसेना. व्हॉट? हा हेच, ही पण शिंग उगारून अशीच बघतीये आणि तुम्ही पण डोळे मोठे करून असंच बघताय. फरक फक्त इतकाच आहे की ही बिचारी शांतपणे उभी आहे आणि तुम्ही विनाकारण रस्ता डोक्यावर घेतलाय. नाही लेका इजा, आपली म्हैस कधी पण चांगली आहे बघ, ती कधीच आरडाओरडा करत नाही. ओय ओय, हॅलो, एक्सक्यूज मी. काय हो, तुमची हिंमत कशी काय झाली तुमच्या या घाणेरड्या प्राण्यांसोबत माझी तुलना करायची? ए मीरा, जा ग बाई, तू तरी जा. मॅडम, रस्ता झालाय मोकळा, जा आता. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, या सातारच्या हवेत ऑक्सिजन जरा जास्तच आहे, तर जरा घ्या, निदान तुमचं डोकं जरी शांत होईल. आणि हा, आमच्या म्हशींना नावं ठेवू नका, ते तुमच्यापेक्षा जास्त समजूतदार आणि जास्तच कमावणारे आहेत. चल सचिन. हा, मला पाणीची मोटर चालू करायची आहे बघ. चल, मी उरकून घेतो, तू पण तुझं काम आवरून घे. हो चालतंय. जिथे तू चाललाय ना, तिथून तुझा पाय लवकर हालत नाही बघ. नको काळजी करू, मी पोचतो लवकर. हा भावा, चल भेटूया. हा, काय रे स्वराज, काल लय ऊन होता ना रे, तुला लय ताण लागले असेल. घे, पोटभर पाणी पी, मग बघ कसा टवटवीत दिसतोय तू. आणि काय आबा, आबा तुम्ही मला म्हणायचा की झाडं ही माणसांसारखीच असतात, तर आज मला पटलं बरं का. माणसं सोडून जातात बघा, पण त्यांनी लावलेली झाडं कायम सावली देतात आणि तुमच्यासारखीच माया करतात. काय रे सोन्या, तुला पण ताण लागली की काय? बरं थांब थांब, तुला पण खोबणीत पाणी ठेवतो मी. आणि हा, आज काय कालवाई करू नका बरं का. आता येता येता कुणाचं तरी ना मन दुखून आलोय मी. अहो या मुंबईच्या मुली, ह्यांना काय तुमचं मूल करणार आहे? ह्यांना फक्त तुम्ही ना झाडं आणि प्राणी एवढंच आहे. पण ह्यांना काय माहिती, मातीचा गंध आत्तारापेक्षा मस्त असतो. बरं जाऊ द्या, काय बोलायचं आता. मला तर तुमची सेवा करून आहे ना खूप भारी वाटतं बघा, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. चला जातो आता. हा बोल ना सचा, झालं का तुझं काम? आई ज्या झालं भावा. आता मी कलेक्टर ऑफिसच्या इथून त्या इनामदाराची गाडी सर्किट हाऊस कडे जाताना बघितली बघ. आईला काय बोलतोस, आज थांब, त्या इनामदाराचं आहे ना माझंच उतरूया आपण. तू थांब तिथंच, मी पण लगेच निघतो. लवकर ये ज्या. हो आलोच.
ए ए काय मस्ती आली काय बापाचा रस्ता आहे काय गाड्या लावलाय जसं काय बापाचा रस्ता आहे तुमच्या गाड्या तुम्हाला माहिती आहे का गाडीत कोण आहे ए इनामदार साहेबांची गाडी आहे कोण दौलतराव इनामदार गाड्या ए हिला मस्ती आल्या करतात अय जा हा पोपट नाही का त्या दिवशी लय टी व्ही समोर फुशारक्या मारत होता बघ शाळेला म्हणत होता इथल्या शेणामातीतल्या लोकांना लक्झुरियस लाईफ देणार त्यांच्या अंगाचा शेणाचा वास घालवून त्यांना सुसंस्कृत करणार दाखवू का याला साताऱ्याची मिरची काय असते ते वय काय असते मिरची वाले मिरची दाखवणार हां दाखव तुझी मिरची आज मला बघायचीच आहे अरे दाखव ना दाखव मिरची दाखव अय आवाज खाली हो मॅनेजर कशाला यांच्या नाराला लागलाय चला आपल्याला भरपूर काम आहेत चला हे हटा रे चला. अहो एसीत बसण्यापेक्षा साताऱ्याच्या मोकळ्या हवेत मातीत उभं राहावा शेणा मातीचा जरा आनंद घ्या. काय रे काय बोलतोयस तू नेमकं काय म्हणायचंय तुला. ए आले का तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं अरे साहेबांची कपडे खराब केली इनामदार साहेब आहेत ते आता तुम्ही गेला ओ इनामदार साहेब जरा न्यूज जर बोलताना कुणाशी बोलताय काय बोलताय ना त्याचं जरा ध्यान असू द्या. आणि ज्या शेणा मातेला तुम्ही घाणेरडं बोललात ना ती आमची संस्कृती आहे ती आमची माय आहे आणि आमच्या मातीला कोणी उलटसुलट बोलेला आम्ही सातारकर खपवून घेणार नाही. त्यात तर मी अस्सल सातारकर आहे. MH 11 नाद नाही करायचा कळलं ना. आणि साहेब हे शेण आहे ना आज फक्त लावलंय यापुढे आमच्या मातीला काही उलटसुलट बोलला तर थेट उचलून उकांड्यात गाडीला आणि बाजूला 20-25 गुरं ठेवेल. मग बसा आयुष्यभर ऐकत आवाज टुपुक 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 कळलं का. आणि कसं आहे ना मॅनेजर साहेब हा जो चष्मा आहे ना तो विजन असलेला माणसांनाच चांगला दिसतो बरं का. चल सचिन. हा चल. साहेबांना मात्र आज गौमूत्रानं नाही शेणानं पवित्र केलंय काय. चल बरोबर बोललाच. चला साहेब ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे